मी तिन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतोय, आपण तिघांनी या. टीम सायबा, LNCC नवापूर आणि बारोंडा 11 संघ. चला तिन्ही संघाचे कर्णधार आपण या. चिठ्ठ्या टाकल्या जातील. कोणाच्या नशिबामध्ये यावेळेला कोणता नंबर येईल. चला या. सूरज या. हेमेश येतोय. बारोंडा 11. स्वयं येतोय का? स्वयं गिरकर येतोय. स्वयं या. 3 चिठ्ठ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तीनही चिठ्ठे एक एक खेळाडू उचलतील. सूरज घ्या. हेमेश 4th LNCC, 5th सायबा आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम बारोंडा माऊली 11 संघ. बारोंडा 11 संघ, क्षमा असावी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. त्या संघाचं नाव आहे, त्या अगोदर मी पुन्हा एकदा उल्लेख करावा असा वाटतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. हितांश शुगांश 11 संघाकडून ही स्पर्धा प्रथमतःच 10 ते 12 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतं. अर्नाळा नगरीमध्ये एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक उल्लेख करावा असं वाटतोय. हितेश दादा असो वा पूर्णतः ग्रामस्थ अर्नाळा, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेली तर ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा भरवली गेली होती. खऱ्या अर्थानं अर्नाळा ग्रामस्थांच्या प्रेमासाठी. तर ग्रामस्थांना एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम नेम मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय हितेश दादा गवले, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार आणि ह्या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम नेम बारोंडा 11. हितेश दा आपण या. रोख पारितोषिक तसेच आपल्याला पाहायला मिळते ही चमचमती ट्रॉफी देऊन या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या टीम बारोंडा 11 संघासाठी. तब्बल 24 संघ ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यातील टॉप 6 मधील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ टीम बारोंडा 11. पुढील सत्कार मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सुरेखाताई खोत मॅडम यांना मी विनंती करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम नेम सायबा. खोत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी टीम नेम सायबा. त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय रविदादा पालकर, आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. त्या अगोदर मी विनंती करतोय ह्या स्पर्धेला सातत्याने 3 दिवस आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. येथील ग्रामस्थ देखील आहेत, परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम एकदा रविदादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ह्या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी टीम नेम लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 संघ नवापूर. LNCC बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. एक जुना जाणता संघ आपल्याला पाहायला मिळतोय ह्या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. अजून एक मुख्य सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं ह्या मैदानाला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर खेळपट्टी असो वा मैदानामध्ये जितका टीम हितांश शुगांश 11चं मुलाचं कार्य राहिलंय
तितकंच टीम दुर्गेश 11 संघाचं देखील एक मोलाचं कार्य राहिलंय. तर टीम दुर्गेश 11 संघ आपल्या सर्वांना विनंती असेल आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. टीम दुर्गेश 11 संघ आपण या एकदा दुर्गेश 11 संघासाठी जोरदार टाळ्या. मी विनंती करतोय मंचावरील जाधव साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. ही स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय विकास धसकर येतात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टीम दुर्गेश 11 संघाचा देखील एक मोलाचा वाटा ह्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मी विनंती करतो ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक जो संघ आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर पूर्णतः प्रभावित करून सोडलं ह्या संघानं. बऱ्याच मला वाटतं कालावधीनंतर पुन्हा एकदा कमबॅक आणि ज्या प्रकारे वैयक्तिक खेळी राहिली ज्या संघामधून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला मग रोनित गोवळकर असेल प्रदोष वैद्य आपल्याला पाहायला मिळाला यश वैद्य असेल अनेक खेळाडूंचं देखील खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित करून सोडलं आणि ॲग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळाला ह्या स्पर्धेमध्ये जो संघ आहे टीम नेम निर्मळ सीसी. आदरणीय सन्माननीय विजय माने साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार करण्यात येईल. एकदा निर्मळ सीसी संघासाठी जोरदार टाळ्या. प्रदोष वैती आपल्याला थांबवतोय 2 मिनिटाचा वेळ घेऊया. वसी विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे एक नवदीप सदस्य देखील आहेत आणि उत्तम आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रदोष दा 2 शब्दामध्ये ह्या स्पर्धेबद्दल ह्या आयोजनाबद्दल काय म्हणतील? सर्वप्रथम टुर्नामेंट ज्याने ठेवली त्यांचं खूप आभार आहे की चांगलं क्रिकेट खेळायला भेटलं आणि ही विकेट जी ज्याने बनवली त्यांच्याबद्दल पण खूप आभार आहे. चांगली विकेट बनवली आणि टुर्नामेंट खूप चांगली होती. हितांश चांगली टुर्नामेंट ठेवली. 11 वर्षानंतर का 12 वर्षानंतर ठेवली पण चांगली टुर्नामेंट ठेवली. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता आणि ग्रामस्थांचं एक खूप आभार आहे की एवढी रात्र झाली एवढ्या रात्रीमध्ये पण एवढी गर्दी करून एकत्र येऊन थांबले आणि क्रिकेट खेळणाऱ्या प्रेक्षकांना खूप प्रोत्साहन केलेलं आहे. त्याच्याबद्दल खूप आभार आणि टुर्नामेंट ज्यांनी ठेवली त्यांचं पण खूप आभार. थँक्यू. येस थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम निर्मळ सीसी. त्यानंतर वळतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर कोण असेल? कोणी गेस केलाय का? तेजस 11 संघ थोडेसे जवळ या. विनंती असेल राहुल पुलेकर अँड टीम नितेश पाटील लॉसन दादा. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट दुर्गेश 11 संघ मला वाटतं गेलाय पूर्ण. नाराज आहे का? समीर या. विघ्नेश. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूचं नाव आहे ज्या खेळाडून अक्षरशः जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं प्रभावित करून सोडलं. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर टीम नेम दुर्गेश 11. कोण असेल? कोण असेल? खेळाडूचं नाव आहे मिस्टर रविकांत घरत. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय सन्माननीय दत्तादादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरतोय त्या खेळाडूचं नाव आहे रविकांत घरत.
पुढील सत्कार वैयक्तिक ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर कोणी गेस केलंय का? तेजस 11 संघ. कोण आहे? करण, हितेश भोईर का? अजून कोण आहे? दुर्गेश 11, निर्मळ सीसी, आपल्याकडून देखील असू शकतो. कोण आहे? ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटच्या खेळाडूचं नाव आहे करण गवळी फ्रॉम तेजस 11. आदरणीय सन्माननीय विकास जाधव साहेब यांना मी विनंती करतोय. विकास साहेब दीप यांचे वडील आहेत, त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यानंतर पुरस्कार ह्या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? ह्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर होतं. कोण असेल? विघ्नेश साखळतोडे होता, विकास धसकर आहे, नितेश पाटील होता, राहुल पुलेकर देखील होता. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट त्या अगोदर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय काशीनाथ जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द बॅटर त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर नितेश पाटील फ्रॉम तेजस 11. कॉंग्रॅच्युलेशन नितेश पाटील. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना प्रभावित करून सोडलं कालच्या दिवसामध्ये देखील एक उल्लेख करावा असा वाटतो. ज्या प्रकारे 40 धावांचं टार्गेट होतं आणि सहज आणि सोप्यारित्या ते टार्गेट चेस करत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर मी वळतोय पुन्हा एकदा सांघिक पारितोषिक ह्या स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक तो संघ ठरतोय. हॅलो मृदुल, एक सेकंड थांबवतोय तुला. मान्यवरांच्या माहितीसाठी मी इथे एक तुम्हाला माहिती देतो. सर्व प्लेयर्स इकडे आहेत. फायनल जे जिंकले त्यांना शुभेच्छा, हरले त्यांनी राग मानू नका. पुढे तुम्हाला अजून टुर्नामेंट खेळायच्यात, पुढे अजून स्पर्धा आहेत. याच्यापेक्षा आपण चांगली टुर्नामेंट या ठिकाणी ऑर्गनाईज करू. आणि मला एकच म्हणायचं आहे की आज अर्नाळा गावात एवढे चांगले खेळाडू आहेत पण आपल्याकडे मैदान उपलब्ध नाही आहेत. पण या मैदानावर आम्ही खेळलोय, शिकलोय, खूप काही शिकलोय क्रिकेटच्या माध्यमातून. तर एक असा व्यक्ती आहे त्याचं मी आवर्जून नाव घेईन. भले आम्ही त्या संघाची खूप सेवा केलेली आहे. साईनाथ अर्नाळ्याचं मी खास करून नाव घेईन. सिल्व्हस्टर असेल, साईनाथ अर्नाळा असेल. पण सध्याच्या घडीला आता तुम्ही मगाशी पाटील सरांनी उल्लेख केला ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे स्ट्रीट टू स्टेडियम असं. म्हणजे टेनिस क्रिकेटला पहिला ग्लॅमर नव्हतं, पैसे नव्हते, प्रोफेशनल अनप्रोफेशनल असे दोन पार्ट होते. पण आता सध्याच्या घडीला ग्लॅमर आलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांना नावं रूपाला आणण्यासाठी BCCI किंवा आता इथे फार ओव्हरऑल टेनिस क्रिकेट खेळणारे फार कमी प्लेयर आहेत. पण काही आहेत, लॉसन असतील, लॉसनला माहिती आहे टेनिस क्रिकेट काय आहे. पण पालघर जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र नाही भारताच्या बाहेर ज्यांनी नेलं आणि त्या पालघर जिल्ह्याचं मॅनेजर जो संघ व्यवस्थापक आहे तो आज आपल्या इकडे उपस्थित आहे. राकेश कमळाकर तामोरे ॲज अ टीममेट माझा विकेट किपर. त्याच्या मार्गदर्शनाखाली मी विकेट किपिंग शिकलो. त्याच्यामुळे मला पण फार कमी चान्स भेटले कारण तो माझ्यापेक्षा चांगली किपिंग करायचा. तर मी हितांश युगांश 11च्या वतीने मी त्यांना विनंती करतो प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. आणि मी हितांश 11चे
सर्वे हितेश गवळी यांना मी विनंती करतो की आपण राकेश तामोरे यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. प्लीज राकेश तामोरे आपण वरती या. पालघर जिल्ह्याचे 3च खेळाडू ISPL मध्ये खेळतात, पण राकेश तामोरे यांच्या संघाचा प्रीतम बारी श्रीनगर के वीर अक्षय कुमारच्या संघात खेळतोय प्रीतम बारी. राकेश तामोरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राकेश तामोरेंनी पालघर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला भारताच्या बाहेर नेण्याचं काम केलेले आहेत. प्लीज जोरदार टाळ्या होऊ दे राकेश तामोरेसाठी. मी राकेश तामोरे यांना विनंती करतो 2 शब्द, अंडरआर्म असू दे टेनिस क्रिकेट असू दे, 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्लीज राकेश तामोरे. आज एक क्रिकेट जे चालू आहे, मला खूप मनाला आता म्हणजे काय बोलणं, मी कधी स्टेजवरती गेलो नाही, कधी बोललो नाही, पण ह्या जो आता अर्नाळचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आता हे जे तुम्ही परिसर बघता, ह्या परिसरामध्ये मी माझ्या स्वतःच्या हाताने टर्फ क्रिकेटसाठी आणि मोठी विकेट करण्यासाठी तिकडे प्राधान्य दिलं होतं. आज आपल्या अर्नाळ्यातली भरपूर चांगले चांगले क्रिकेटर आहेत. माझी खूप इच्छा आहे की आज मी पालघरचं अस्तित्व करतो. आपल्या अर्नाळ्यामध्ये पण खूप मुलांमध्ये चांगलं टॅलेंट आहे क्रिकेटसाठी. आज आपले ज्योती कुडू आहेत, त्यांनासुद्धा मी हे निवेदन मांडलं होतं की आपल्या अर्नाळा गावामध्ये एक छानसं मैदान पाहिजे, कारण की आज मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान नाही आहे. आज खूप दुःख वाटते की आज आपल्या अर्नाळ्यामध्ये भरपूर होतकर खेळाडू आहेत, पण त्यांच्यासाठी खेळण्यासाठी मैदान नाही आहे. आज जर ते मैदान असतं तर आपल्या अर्नाळ्यामधले भरपूर खेळाडू आज जे स्ट्रीट टू स्टेडियम चांगले क्रिकेट खेळतात, त्यांनी आपल्या अर्नाळ्यातली 3-4 पोरं असावी अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि भवितव्यामध्ये याच्यासाठी सगळ्यांनी मेहनत करा की अर्नाळ्यामध्ये एक छानसं मैदान असावं. क्रिकेटसाठी आय एम ऑलवेज रेडी. आज मी 5,000 रुपये लावले, 10,000 रुपये लावले, पैशासाठी नाही, कोणतरी पुढे यावं, त्याने मोठं क्रिकेट खेळावं ही माझी इच्छा आहे. क्रिकेटसाठी आय एम ऑलवेज रेडी. आज राकेश तांबोरे फक्त नाव माहिती आहे, पण मला कोणी बघितलेलं नाही आहे. आज मी योगायोगाने इकडे आलो. मी अंडरआर्म क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड नाही आहे, तरीसुद्धा एक क्रिकेट बघण्यासाठी मी इकडे आलो. आणि ह्या लोकांनी जो माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. कारण की पैसे महत्त्वाचे नाही आहेत. आज नवीन नवीन खेळाडू आहेत आणि वसई तालुक्यामध्ये खूप छान क्रिकेट आहे. फक्त त्यांना बॅकअप करणारं कोणतरी हवं आहे आणि माझा सपोर्ट त्यांच्यासाठी सदैव राहील. आज म्हणजे ISPLला आपले 2 माझे खेळाडू खेळतात आहे. आज माझी इच्छा होती की आपले 6 खेळाडू तिकडे पाहिजे होते. आज मोठे मोठे क्रिकेटर तिकडे आहेत. आज अमिताभ बच्चन सारखे मोठे मोठे प्लेयर म्हणजे मोठ्या असतात सेलिब्रिटींनी मोठे मोठे प्लेयर घेतलेले आहेत. आपल्या इथला प्रशांत घरत, आज प्रशांत घरतचं पण नाव तिकडे पाहिजे होतं, पण ठीक आहे, काही गोष्टींमुळे तो तिकडे खेळू शकला नाही. पण पुढच्या वर्षी आपल्या वसई तालुक्यातले 6 प्लेयर तिकडे खेळणार ही माझी कमिटमेंट आहे. आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू राकेश तामोरे. ओव्हर टू मृदुल. यस, थँक्यू. आणि राकेश तांबोरे खऱ्या अर्थानं हा गोड सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. टेनिस क्रिकेटवर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अर्नाळा नगरीमधील बऱ्याच अशा खेळाडूंना, पालघर जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर प्रोत्साहित केलं जातं आणि टीम मॅनेजर आपण म्हटलं ह्यांचा देखील शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पुढील सत्कार ह्या स्पर्धेला लाभलेले पंच अर्थातच सन्माननीय विवेक पाटील यांना मी विनंती करतो आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड असा सत्कार करण्यात येईल. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय सन्माननीय महेशदादा जाधव यांना मी विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार करण्यात येईल. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते पंच विवेक पाटील सातत्याने 3 दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात नीट आणि नेटकेपणानं डिसिजन देत असताना पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पुढील पंच ह्या स्पर्धेला लाभलेले विकास धसकर यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार करण्यात येईल. आदरणीय सन्माननीय सूरज दादा यांना मी विनंती करतो. सूरज आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल.
सूरज यांच्या शुभ हस्ते हा पंच आपल्याला पाहायला मिळतो. अर्नाळा नगरीमधील विकास धसकर चिका ह्याचा देखील ह्या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर त्याचा देखील ह्या स्पर्धेला तितकाच मोलाचा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याचा देखील शुभ सत्कार करण्यात येतो. पुढील सत्कार आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच रुपेश कदम यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार करण्यात येईल. रुपेश दादा आपण देखील या. प्रदीप दादा काटसकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. ही स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. चला घाई करा. पुढील सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. जे आमची टेक्निकल टीम DBN टीम आपल्याला पाहायला मिळाला, ह्यांचा देखील शुभ सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतोय रुपेशजी चव्हाण आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. एक चांगलं क्षणचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम नारंगीची ही टीम DBN टीम आपल्याला पाहायला मिळते. ह्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय. आमचे गोड समालोचक आणि खऱ्या अर्थानं गोड गळ्याचे धनी म्हणून ओळखले जाणारे, ज्यांचं नाव आपण पाहतोय मराठी असो हिंदी कमेंटेटर म्हणून आपण पाहतोय विजयजी पाटील, यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार करण्यात येईल. ज्यांचा आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राबाहेर आपण पाहायला गेलं तर गुजरात असेल, दमण असेल, सुरत ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. असे कमेंटेटर दुखापतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम आज अर्नाळा नगरीमध्ये पाहायला मिळतं आणि अर्नाळा नगरीमधील हे व्यक्तिमत्व ह्यांचा देखील शुभ सत्कार करण्यात येईल. संजय दादा घरात यांना मी विनंती करतोय. संजय दा आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. हे स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसंच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढील सत्कार मृदुल एक मिनिट थांबवतोय तुला. तसंच या स्पर्धेला वसई विरार अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले या स्पर्धेला लाभलेले आपल्याच पंचक्रोशीतले समालोचक, 2 असे समालोचक होते. एक अपकमिंग समालोचक आहेत, यंग आहेत. आपल्या मधुरवाणीतून आपल्याला 3 दिवस सतत या स्पर्धेचं प्रत्येक सामन्याचं मग ते प्रत्येक एक धावेचं आपल्याला समालोचन करून आपल्यासमोर साध्य केलं असे आपले मृदुल मेहर यांचा आम्ही शुभसत्कार करू. राजेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मृदुल मेहर यांचा सत्कार करू. जोरदार टाळ्या पाहिजे मृदुल मेहरसाठी. राजन स्पोर्ट्सचे सर्वासर्वे मृदुल मेहर, क्रिकेटवर खूप प्रेम आहे त्यांचं. त्याचबरोबर आपले दुसरे समालोचक कौस्तुभ मेहर यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत समारंभ होईल. हितेश गवळी हितांश युगांश 11चे सर्वसर्वे हितेश गवळी यांना मी विनंती करतो की आपले समालोचक बंधू कौस्तुभ मेहर यांचा आपण सत्कार करावा. खूप छान समालोचन केलं. कौस्तुभसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कौस्तुभला माझी विनंती आहे की 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि आपल्या या पूर्ण या समालोचनाबद्दल आपल्याला 2 शब्द बोलायचे आहेत. मी विनंती करतो कौस्तुभ. हा स्पर्धा खूप चांगली झाली. ज्या प्रकारचं आयोजन केलं होतं संपूर्ण टीम हितांश युगांश 11 पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, हे ग्राउंड ज्या प्रकारे होतं ना,
8 दिवसा अगोदर या ग्राउंडमध्ये पूर्णपणे वाळू होती आणि ज्या प्रकारची मेहनत घेतली, मग ती महिला असो की मुलांनी 4:30-5 वाजेपर्यंत मेहनत घेतली, त्यांचा सुद्धा खूप मी आभार मानेल. त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि एक उल्लेख करेल, पहा मागील आठवड्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तेजस्वींचा संघ होता आणि त्यामधून एक उल्लेख केला होता की पराभवाने माणूस संपतो, प्रयत्न सोडतो, तो मात्र संपत नाही. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही. याचं जिवंत उदाहरण आज तेजस्वी या स्पर्धेमध्ये दाखवलंय. म्हणून प्रत्येक संघाने जे आपली युवा पिढी आहे त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा आणि ज्या त्यांचा एफर्ट टाका, हेच मी म्हणतोय की ग्रेट जॉब, ग्रेट वर्क. आणि मी लॉसनदा यांचे सुद्धा आभार मानेल की त्यांनी सुद्धा ज्या प्रकारचं काम आतापर्यंत केलंय संघासाठी, त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानेल. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू कौस्तुभ. पुढील सत्कार, जे एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामध्ये महिला विजयी संघ ठरला होता टीम हितांश 11. आपण देखील या सर्वांनी मी विनंती करतो, आदरणीय सन्माननीय दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. दिलीपदादा आपण या. आणि दिलीपदादा देखील आज एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. संघ विजयी आहे टीम तेजस 11 संघ. ही स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. ही गोड ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आणि रोख पारितोषिक देखील आहे, ते नंतर देण्यात येईल. त्यानंतर मी विनंती करतोय ह्या स्पर्धेमधील योगांश 11 संघ आपला देखील सत्कार करण्यात येईल. पराभूत संघ आपण देखील या, आपला देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. अभिनय नाईक यांना मी विनंती करतो, अभि आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. चला महिला मंडळ सर्वांनी या आणि एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी. पराभूत संघ आपल्याला पाहायला मिळतं योगांश 11. त्यानंतर मी वळतोय ह्या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठा पुरस्कार अर्थातच वैयक्तिक पारितोषिक, ह्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्या अगोदर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रकाशदादा पाटील, आपण या, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. प्रकाशदादा, प्रकाश पाटील, सन्माननीय प्रकाशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल हा पुरस्कार. ह्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोणी गेस केलंय? हितेश. हितेश कोण? भोईर. अजून कोण आहे? विघ्नेश साखळतोडे आहे, राहुल पुलेकर आहे अजून. ह्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय मिस्टर विघ्नेश साखळतोडे. आपल्याला पाहायला मिळतंय प्रकाशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्या विघ्नेश साठी. विघ्नेश थोडासा वेळ घेतोय, ऑलरेडी उशीर होतोय. ह्या स्पर्धेबद्दल आणि ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील विघ्नेश? आयोजन अप्रतिम होतं, कारण की हरण्यात जास्त करून टुर्नामेंट होत नाही, पण हितेश गवळीच्या नेतृत्वाखाली मुलांनी पण भरपूर मेहनत केली आणि आयोजन एकदम सुरळीत पार पाडलं, त्याबद्दल धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाही, वेळ होतोय त्या कारणास्तव. हा होता विघ्नेश साखळतोडे, तो ठरलाय ह्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि त्यानंतर वळतोय ह्या स्पर्धेतील अजून एक गोड सत्कार. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक हे स्पेशल आहे. ह्या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात सर्वे सर्वा, अर्थातच हितांश युगांश 11 संघाचे सर्वे सर्वा आणि ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून एक गोड भेट आहे. हितेशदादा गवली आपण या, आपल्यासाठी एक गोड भेट आहे आपल्या संघाकडून आणि ग्रामस्थांकडून. सर्व संघाने आपण एकत्र या खेळाडूंनी आणि तसेच नवयुग मित्रमंडळ ह्याचे सहकारी यांना देखील मी विनंती करतो, आपण सर्वांनी या.
समोर या सर्वांनी विनंती असेल. हितेश दादा गवळी यांच्यासाठी हे सरप्राईज आपल्याला पाहायला मिळते ह्या स्पर्धेच्या वतीनं. काय असेल ह्यावर देखील आता नजर असेल. हितेश दादा देखील एक्साइटेड आहेत. पुष्पगुच्छ दिलं जात आहे. पुष्पगुच्छच आहे का? अजून आहे काहीतरी? सन्मान चिन्ह देखील आहे. ह्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं हे चमचमत सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हितेश दादा गवळी यांचा शुभ सत्कार करण्यात येतोय. ह्या स्पर्धेचे सर्व आणि खऱ्या अर्थानं हा सर्व स्पर्धेचे आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. हितेश दादा गवळी यांचा या ठिकाणी शुभ सत्कार करण्यात येतोय. पुढील सत्कार अजून एक महत्वाचा सत्कार राहिला होता. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रकाश दादा वाघरे आपण देखील या. आपला देखील खऱ्या अर्थाने हे मैदानामध्ये खेळपट्टी ज्यांनी केले असं प्रकाश दादा यांना मी विनंती करतोय. प्रकाश दादा आपण देखील या. ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड असं सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रकाश दादा यांचा देखील शुभ सत्कार करण्यात येतोय. आदरणीय सन्माननीय महेंद्र दादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. महेंद्र खोत क्षमा असावी. महेंद्र खोत साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार देण्यात येईल. चला या. एकदा जोरदार टाळ्या. ही सुंदर अशी सुबक खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ह्यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार. आणि त्यानंतर वळतोय ह्या स्पर्धेमधील रनर अप संघ. अजून एक गोड असं व्यक्तिमत्व नेहमीच ज्यांचा हितांश शुगांश 11 संघासाठी एक महत्वाचा आणि खऱ्या अर्थानं चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो असे मयूर जाधव यांचे वडील अर्थातच काशीनाथ जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार करण्यात येईल. आदरणीय सन्माननीय रुपेश दादा कदम यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. पुढील सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं डीजे वादक आणि डीजे ऑनर दोघांना विनंती असेल आपण दोघांनी या. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार दिलीप दादा पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार करण्यात येतोय. दर्शन आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. चला दर्शू घाई करा थोडीशी. दर्शन यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. आणि त्यानंतर मी वळतोय ह्या स्पर्धेतील रनर अप संघ टीम नेम रेहान दुर्गेश 11 या सर्वांनी या. आदरणीय सन्माननीय ज्योती कुडी मॅडम यांना मी विनंती करतोय. कुडू मॅडम आपण या. आपल्या शुभ हस्ते हा चमचमती ट्रॉफी तसेच रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे टीम नेम रेहांत दुर्गेश 11 अर्णाला. चमचमती आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते. ह्याचा रनर अप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार कदम देखील आहेत. सर्व टीम आज आपल्याला पाहायला मिळते मंचावर. टीम दुर्गेश 11 संघ ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय सुपरप्रित्या एक वाखाणण्याजोग कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ह्यांचा देखील ह्या स्पर्धेतील रनर अप संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर वळतोय ह्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ हितांश शुगांश 11 स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ टीम नेम विकास आपला मनोगत व्यक्त करतात मला वाटतं. विकास आपण या. किरणची रिक्वेस्ट आहे विकासला बोलायचं आहे.
हॅलो. ह्या स्पर्धेबद्दल आणि आज खऱ्या अर्थानं विकास अजून एक प्रश्न असेल, आपण ह्याच नगरीमधील आहेत, ह्याच विभागातील आहेत, ह्या आयोजनाबद्दल आणि मी अजून एक उल्लेख करावा असा वाटतोय, म्हणजे SPL अर्थातच सायबर प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आपण पाहायला मिळते एक भव्य दिव्य आयोजन आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. परंतु प्रेक्षकांचं आपण पाहायला गेलं ना तर 3 दिवस ज्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, मैदान पूर्णतः खचाखच भरलेलं, ह्या प्रेक्षकांबद्दल आणि स्वतःच्या संघाबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. हां, नक्कीच. जसं आपण प्रत्येक टुर्नामेंटला साहेबाचा उल्लेख करतात, तसा आता नेक्स्ट टुर्नामेंटपासून अर्नाळचा पण उल्लेख करायला पाहिजे. APL आणि APL म्हणजे एवढे प्रेक्षक होते ना, ते मला वाटतं साहेबाच्या ग्राउंड पण नव्हते एवढी प्रेक्षक. आणि पहिली गोष्ट मी सांगेल, जी प्रेक्षकाला जी आमच्याकडून जी आशा होती ती काहीशी आम्ही थोडेसे कमी पडलो. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की प्रयत्न करू जिंकण्याचा. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विकास हा होता, बोलायचं आहे विकासला. आणि मी परत एकदा सांगू शकतो, कारण हितांश युगांश 11 जे त्यांचे ते हितेश गवळी दादा आणि ते त्यांचा संघ आणि त्यांच्या त्या महिला, तर त्यांनी 2-3 दिवस जे कार्य काम केलं, रात्री 12 वाजता तरी ती महिला तिकडे कचरा या दगडं उचलत होते, त्याचे व्हॉट्सअप आहे. आणि मी सांगू इच्छितो का आमचे ते प्लेयर आता ते प्रत्येक हप्त्यामध्ये 3-3, 4-4 दिवस इथे एवढे खेळत असतात, 3-3, 4-4 वाजता रोज घरी जातात आणि रोज इथे तिथे ट्रॅव्हलिंग करतात. तर त्यांच्यासाठी पण मी एकदा चालवत होतो. थँक्यू. यस, हा होता संघ टीम दुर्गेश 11. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने मग फ्रायडे, सॅटर्डे, संडे हा दुर्गेश 11 संघ आपण पाहायला गेला तर घराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक अशा स्पर्धा, मग टेनिस क्रिकेट असो, अंडरम क्रिकेट असो, अनेक वसई तालुक्यामधील एक नामांकित असा संघ रनर अप ह्या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळाला टीम रेहांत दुर्गेश 11. आणि त्यानंतर ह्या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ टीम नेम तेजस 11. पर्व पहिलं हितांश शुगांश 11 संघाचा आणि चॅम्पियन संघ ह्या स्पर्धेमधील ह्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव करतोय टीम नेम तेजस 11 संघ. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य परेश दादा भोईर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच ह्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं चॅम्पियन संघ ठरलाय आणि राहुल पुलेकर यांचे वडील अर्थातच दिलीप दादा पुलेकर यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. तेजस 11 संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. राहुल पुलेकर यांचे वडील दिलीप पुलेकर यांच्याकडून ह्या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतो चॅम्पियन संघ हितांश शुगांश 11 स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आणि ह्या स्पर्धेतील पहिल्या वर्षाचा ह्या चमचमत्या ट्रॉफीवर ज्या संघानं नाव कोरलं गेलंय त्या संघाचं नाव टीम दुर्गेश नव्हे तेजस 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम तेजस 11. यंदाच्या वर्षामध्ये हा संघ आपण पाहायला गेला तर लढत असताना झगडत असताना पूर्णतः पाहायला मिळाला, परंतु आपल्याला पाहायला मिळतं वर्षाच्या शेवटी खऱ्या अर्थानं शेवट गोड होत असताना पाहायला मिळते. एक नामांकित असा संघ वसई तालुक्यामध्ये ज्या संघाचं खऱ्या अर्थानं वर्चस्व आहे तो संघ ठरतोय यावेळेला चॅम्पियन संघ टीम नेम तेजस 11. हॅलो, एक सेकंड मृदुल थांबवतोय. लॉसन कोरिया यांना मी 2 मिनिटं थांबवतोय इकडे. मी ह्यांची ओळख तुम्हाला करून देतोय. लॉसन कोरिया नुसतं ॲज अ क्रिकेटर म्हणून नाही तर मित्रांनो एकदा ह्या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन दे. मग शैक्षणिक क्षेत्र असू दे, सामाजिक कार्य असू दे किंवा क्रीडा क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रात ह्या व्यक्तीने
आपला या पंचक्रोशीतल्या प्रत्येक व्यक्तीला मदत केलेली आहे, मग ते कोणतंही क्षेत्र असू दे. तर मी लॉसन कोरिया यांना विनंती करतो की आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. जसं तुम्ही सांगितलं की इकडे 2 ग्राउंड होती, म्हणजे साईनाथचं एक ग्राउंड होतं आणि मी स्वतः इकडे खेळलेलो आहे. आणि मला तरी वाटते की मी पहिले अमरज्योतीमधून खेळायचो तेव्हा मी इकडे एक गाव एक संघातनं खेळलेला आहे. तर माझी पण इच्छा आहे सर्वांना, मी पण स्वतः प्रयत्न करील वरती बोलून किंवा काय, की आपल्या भागात असं एक मोठं ग्राउंड पाहिजे. आज जे ग्राउंड दिसते हे आम्ही इकडे वन डेला पण फायनल मारलेली, तर ग्राउंड सरळ होतं, पण हे जे ग्राउंड हितेश आणि त्यांच्या टीमनी करून दाखवलं आहे, खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. आणि तुमच्या ज्या महिला अजूनपर्यंत आहेत 3 दिवस एवढा जो काही क्राऊड बघितला आहे आपल्या अर्नाळा नगरीत, हा मला तरी वाटतं पहिल्यांदाच असेल. थँक्यू. लॉसन, अजून एक प्रश्न आहे तुला. या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुझं काय मनोगत आहे? आयोजन जेव्हा हितेशने केलेलं तेव्हा त्यांनी फोन केलेला की कसं काय टुर्नामेंटचं करायचं, 16 टीम ठेवायच्या की 24 टीम ठेवायच्या. पण आपल्या तिकडे एंट्री करताना टीम विचार करतात की आयोजन कसं असेल, आणि जे आयोजन तुम्ही करून दाखवलं आहे खरं पुढच्या वर्षी 24 नाही तर 32 टीम इकडे होतील, अशा उच्च दर्जाचं तुम्ही आयोजन करून दाखवलं आहे. तर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. नक्कीच याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट या ठिकाणी आयोजन करू आम्ही. धन्यवाद लॉसन. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मी म्हणेन हितांश शुगांश 11 स्पर्धा ही गुण्या गोविंदानं पार पडली, सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही स्पर्धा आज येथे आपण समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू डीजे.